आज लवकर संपली मीटिंग? नाही म्हणजे उशिरापर्यंत चालणार होती मीटिंग. मीच म्हटलं की बस झालं, आज जरा लवकर जाऊया घरी. काय झालं? काही नाही. आज पूनम काकू भेटल्या होत्या का? हो, मी सांगायचंच विसरलो तुला. पूनम काकू भेटली होती आज. मी तिचाच फोन आला होता. तिला तिच्या एका मैत्रिणीला भेटायचं होतं पनवेलला. मी म्हटलं मी सोडतो ना. तुला कसं कळलं? कुठल्या तरी कामासाठी मम्मांनी प्रियाला बोलवून घेतलं होतं. त्या तुमच्याबद्दल चौकशी करत होत्या. प्रियाला काही माहीत नव्हतं म्हणून मम्मांनी मला फोन केला. मलाही काही विशेष माहीत नव्हतं. उद्या आई मला विचारतील तर मला काही सांगता येणार नाही. उगीच त्यांना वाटेल की आपल्यात काहीतरी बिनसलंय. तिला छोट्याशा गोष्टीवरून काही वाटतं. बरं, मम्मा आणखी काय म्हणाल्या? फार काही नाही. हेच की तुम्ही गेल्या आठवड्यात तिकडे गेला होतात. खूप टेन्शनमध्ये दिसलात. काही बोललाही नाहीत त्यांच्याशी. हो ना, खरंच राहून गेलं. आणि तेव्हा मी इतका गडबडीत होतो की मला बोलताच आलं नाही. एकदा वेळ काढून मम्माशी गप्पा मारायला गेलं पाहिजे. हो, आपण दोघंही जाऊया. सुलेखाही अजून सापडलेली नाहीये. मम्मांना खूप एकटं वाटत असेल. बाळकाका नाही, सुलेखाही नाही. पूनम काकू काही म्हणाल्या का? सुलेखाबद्दल काही कळलं? नाही म्हणजे पूनम काकू बरोबर असताना मी सहजासहजी विषय टाळतोच सुलेखाचा. कशाला ना उगाच तिला त्रास. त्यात जुन्या आठवणी. जाऊ दे, तू पानं घे ना, मी जरा फ्रेश होऊन येतो. आदिनाथ, आणखी एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. काय? मला काही दिवसांपासून एक विचित्र स्वप्न पडतंय. मला कळत नाहीये हा कसला तरी संकेत आहे की फक्त स्वप्न. काय स्वप्न पडतंय तुला? माझं मंगळसूत्र मी हातात घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करते, पण का कोणास ठाऊक हातातून निसटून जातंय. मी पानं घेते. हॅलो तनिष्का, कुठे आहात तुम्ही? मी कधीपासून तुमची वाट बघतेय. मी यायला निघाले होते, पण माझ्या घराभोवती अजूनही पोलिसांचा पहारा आहे. आणि मी जर का आले असते तर त्यामुळे आता आपली भेट शक्य नाहीये. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काल यशवंतरावांचा फोन येऊन गेला. संशयाला पाय फुटायला सुरुवात झाली आहे सुलेखा. काय म्हणाले? त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांना माझी आठवण झाली आहे ह्याचाच अर्थ. तुम्ही काय म्हणालात? स्वतःचं तोंड वायफळ गोष्टींसाठी उघडून घात करून घ्यायला मी काही सुलेखा नाही. काल आधी आला होता दीला घेऊन. मला म्हणत होते चल इथून म्हणून. कसं बसं थोपवलंय मी तिला. गुप्तता ही गोष्ट तुझ्या स्मरणातनं गेली आहे का सुलेखा?
ती चूक आधीने केली. पण भोगणारेस तू. मग स्वतः खड्डा खणून त्यात उडी मारणाऱ्यांना मदत करणाऱ्यातली मी नाहीये सुलेखा. अच्छा, म्हणजे आता तुम्ही मला मदत करणार नाही. तुझी मदत करायला तुझ्यातल्या इंदुमतीची ओळख मी तुला करून दिली होती यापूर्वी. काय केलंस? काय केलं म्हणजे? विसरलीस ना तिला? आपलं डोकं मूर्खपणा करण्यात वाया घालवण्यापेक्षा तिला जर का तू जागी ठेवलीस ना तर. मला सारखं सारखं मूर्ख म्हणण्याची गरज नाहीये तनिष्का. हे बघ सुलेखा, इंदुमती ज्वालामुखी आणि तू डोंगर आहेस. बस झालं, बस, खूप झालं आता. तेच म्हणतेय मी, खूप झालं आता. यातून तुला फक्त इंदुमतीच वाचवू शकते, तनिष्का नाही. कळलं? पूनम, तू कुठे बाहेर निघालीस का? अगं हो, काल सांगितलं नाही का तुला मैत्रिणीकडे जाते म्हणून? काल? नाही सांगितलं का? विसरले असेल. म्हणजे आता मी विचारलं नसतं तर तू न सांगताच जाणार होतीस? आई, अगं काय क्षुल्लक गोष्टी घेऊन बसलीस? क्षुल्लक? ज्या गोष्टी सोयीस्करपणे टाळण्यात येतात त्या क्षुल्लक कशा असतील पूनम? विसरली असेल ग, चुकलं माझं. येते हा. अजूनही कुठे चालली असते नाहीच सांगितलंस. अगं सांगितलं ना, मैत्रिणीकडे चालली आहे, पनवेलला. तिचे मिस्टर ज्योतिषी आहेत, त्यांना पत्रिका दाखवायची सुलेखाची. सुलेखाची पत्रिका? हो, त्यांना नुसतं पत्रिका बघून समजतं कोण कुठे आहे, कुठल्या अवस्थेत आहे. अशी खूप भाकीतं खरी ठरली आहेत त्यांची. या मैत्रिणीबद्दल पूर्वी कधी बोलली नाहीस तू? अलीकडेच भेटली का? हो. पूनम, पण अलीकडे तू घराबाहेर कुठे पडलीस? मग भेटली कुठेही? फोनवर. आई, अगं म्हणजे मैत्रीण तशी कॉलेजपासूनची आहे. अलीकडे फोनवर बोलणं झालं आमचं. किती प्रश्न विचारतेस आई, विश्वास नाही आहे का तुझा? विश्वासाचा प्रश्नच नाही आहे पूनम. अलीकडे मला इतकी काळजी वाटते ना. कोणी कुठे जात असेल ना तर कुठे जाणार आहे, कधी परत येणार, सगळं सगळं विचारावं असं वाटतं. बरोबरच आहे तुझं. झालं, येऊ मी? येते. चंदू, बाबा म्हणत होते की तुला काही फॉरेनची ऑफर वगैरे आली? हो बाबा, माझ्या एका मित्राच्या वडिलांना केनियामध्ये इस्टेट मॅनेजर हवाय. त्याबद्दल विचारले त्याने मला. मग काय ठरवलेस तू? बराच विचार केला आणि मग जायचं ठरवलंय बाबा. चंदू, मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा विचार करावास. बाबा, तुम्हाला जेव्हा एखादा निर्णय पटलेला नसतो ना तेव्हा निर्णय बदल म्हणण्यापेक्षा तुम्ही पुन्हा एकदा विचार कर असं म्हणता. खरंय तुझं. मागे आधी जेव्हा कायमचा अमेरिकेला जायला निघाला होता ना तेव्हा जशी माझी मनस्थिती झाली होती तशीच आज झाली. पण तेव्हा कर्मधर्म संयोगाने आधीलाच तसं वाटलं आणि तू थांबला इथे.
बाबा, आधीची जायची इच्छा होती तरीही तो गेला नाही, आणि मला जायची इच्छा नाहीये तरीही जावं लागतंय. काही इच्छा काळाच्या असतात आणि आपल्या इच्छा त्याच्यासमोर खूप छोट्या ठरतात, असं तुम्हीच लहानपणी सांगायचं ना. खरे, मनस्थिती द्विधा झाली आहे. खरंय, टेक्नॉलॉजी हल्ली माणसांना खूप जवळ आणते असं म्हणतात. खरे, ते मोबाईल लोकांना जवळ आणतो अशा जाहिराती पण खूप पाहिल्या. पण तरीही प्रत्यक्ष भेटीतला आनंद, त्यातला ओलावा हा काही वेगळाच असतो. हा आनंद, हा ओलावा टेक्नॉलॉजी काही आणू शकत नाही रे. तुम्हाला काय म्हणायचंय ते कळतंय मला बाबा. हा भाग्योदय पोस्टपोन नाही का हो करता येणार? अरे, काही गोष्टी विधिलिखित असतात, त्या विधिलिखितच राहू देत ना. बर, तुझ्या त्या मित्राच्या वडिलांना कळवलंस का? नाही, अजूनही 2-4 दिवसामध्ये कळवेन. आधी मी एकटाच जाईन आणि म्हणजे प्रथमेश आणि राधाला इथेच ठेवून जाईन. बाकी पुढचं मग आपण सगळे मिळूनच ठरवू ना. आणि चंदू, काय की परत कधी येणार? लवकर ये. मलाही नाही करमणार तिकडे बाबा. आजोबा म्हणतात त्याप्रमाणे भाग्योदयाची 2-4 वर्ष गेली ना की येईन परत. कायमचा तिथला नाही होणार. काळजी घे रे बाबा स्वतःची. आणखी नाही काय, तू कुठे जातोयस, कसा जातोयस हे कोणालाही सांगू नकोस रे. म्हणजे सरंजाम आहे ना? नाही सांगणार. अच्छा, आधी कुठे आहे बाबा? त्याच्याशी थोडं बोलायचं होतं, म्हणजे ते विजा, त्याच्या फॉर्मॅलिटीज वगैरे त्या संदर्भात. आधी काय रे, हल्ली कुणाशी काही धड बोलत नाही. कुठे जातो, काय करतो, काही सांगत नाही. बहुतेक कुठेतरी बाहेर गेलाय असं वाटतं. ठीक आहे बाबा, मी नंतर बोलेन त्याच्याशी. आणि आता माझं कसं होणार, मी सगळं नीट सांभाळून घेईन की नाही, असा विचार करत बसू नका. होईल सगळं व्यवस्थित. नका काळजी करू. ठीक आहे, सांभाळ. मम्मा, काय झालं एवढं अर्जंटली बोलावून घेतलं? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम? रहस्य म्हण हवं तर. या घरामध्ये एक प्लॅन तयार होतोय. प्लॅन? पण कोण करणार? म्हणजे जिला हे सगळं करायची सवय आहे ती आत्ता तरी असलं काही करणार नाही, निदान या घरात तरी. तुला वाटतं तसं, पण ते खरं नाहीये प्रिया. म्हणजे पूनम काकू? हो, आणि सोबत आधी सुद्धा. दादा? मम्मा, दादाला त्याच्या कामाचं इतकं प्रेशर आहे, त्याला 5 मिनिटं सुद्धा बोलायला वेळ नसतो. मला सांग प्रिया, हा आधी घरामध्ये संशयास्पद किंवा असा गोंधळलेला वागतो? हे दुबईच्या त्याच क्लायंटचा फोन होता ग, भाईच्या प्लेसमेंट संबंधी. मी त्याला म्हटलं की अरे मी फोन कट करतोय, म्हणजे मी काहीतरी काम करतोय किंवा काही म्हटलं की नंतर करतो म्हणून मी फोन. दादा, मी विचारलंच नाहीये तुला. मला वाटलं हो,
हो म्हणजे अनेक वेळा ममा माझ्या घरच्यांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली असणार. तो अनेक वेळा रात्री अपरात्री फोनवर बोलत असतो कोणाशी तरी. प्रिया, मला संशय आहे आदी आणि पूनम यांना सुलेखाचा पत्ता माहिती आहे. सुलेखाचा? नुसताच पत्ता माहिती असं नाही, वरचे वर ते भेटत सुद्धा असणार. आज पण त्यांची भेट ठरली आहे. आत्ता सकाळीच दोघं जण कुणाला तरी भेटायला म्हणून बाहेर गेलेत. ममा कदाचित ते वकिलांना भेटायला गेले असतील. असेल, पण मग ही गोष्ट माझ्यापासून लपवायचं काय कारण? माझ्यापासून लपवण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे सुलेखा. ममा पटतंय मला तुमचं, पण असं सुद्धा वाटतंय की आदी दादा सुलेखा अशक्य आहे. मामा आदी दादा खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. एवढी मोठी गोष्ट घरच्यांपासून लपवणं शक्य नाही, कधीच शक्य नाही. झाली का भेट? मैत्रिणीशी भेट झाली का? हो भेटली ना. मग काय म्हणाले ते? कोण? तिचे मिस्टर ना? सुलेखा सुखरूप आहे. इतका आनंद झाला ना तिला तिच्याबद्दल ऐकून. तुझ्या चेहऱ्यावर दिसतोच येतो. सुलेखाला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. कशी आहे ग ती? कोण? सुलेखा. म्हणजे ज्योतिषाने सांगितलं असेल ना कशी आहे ती, काय आहे? सध्या थोडी अडचणीत आहे. ग्रहांची स्थिती सुधारल्यावर आपणच येईल म्हणाले. खरंच? मी सुद्धा अगदी मनापासून वाट पाहते. आणि आदीने काय विचारलं? आदी? हां, तोही आला होता ना तुझ्या बरोबर. मी पाहिलं तुम्हा दोघांना गाडीतून जाताना. आदी तिथे नव्हता थांबला. तो योगायोगच झाला अगं. म्हणजे त्याला तिथूनच पुढे जायचं होतं. विचारलं मला नेशील का? हो म्हणाला. हा योग येताना पण जुळून आला का? मी पाहिलं तुम्हाला दोघांना येताना. त्याचं काय झालं आई? काय झालं हे सांगण्यापेक्षा तू काय लपवतेस हे का नाही सांगत पूनम? मी कुठे काय लपवते आई? तेच मला कळत नाहीये, म्हणूनच स्पष्टपणे विचारते. पूनम, आपल्या मुद्द्यांशी अगदी ठाम असणारी तू आता मुद्दे मांडताना इतकी का गोंधळतेस? एवढंच सांगते आई, मी काही लपवत नाही.